मी वरिष्ठच आहे, तसं माझे 69 चालू आहे. हा, संस्था काय असते ना, तर त्याची जाणीव मला इथे सुद्धा झाली. काय होतं, संस्था निर्माण करणं इतकं सोपं नाहीये. आता जर ही संस्था निर्माण केली नसती कोणी, या असोसिएशन, तर इथे आपण एकत्र भेटलो नसतो. कारण काय होतं, सुरुवात करताना जागा कुठली आहे, जमीन कुठली आहे, तर पेरणी करणारा गुन्हेरी आणि हुशार असला पाहिजे. तसंच माझं 79ला मी 10वी नापास करून गावावरनं आलो आणि इथे समोर, आपल्या समोर शिवाजी मिल होती, आताही आहे, आता पाडली ती. तिथेच मी एक 200 रुपयाच्या पगारावर काम करत होतो आणि आपलं जे गणपती मंदिर बनलं आहे ना, तिथे जांभळीची झाडं होती खूप आणि वीटभट्टी होती. तर 1 तासाचा लंच टाइम असायचा, तिथे येऊन आम्ही जेवण वगैरे करायचं दुपारचं. कंपनीत थोडासा वेळ जात नव्हता आणि नवीन नवीन असल्यामुळे मग तिकडे पेपर वाचणं वगैरे असं करता करता, तर ही जागेने मला सोडलंच नाही. पर्यायाने मी कळत न कळत 83ला मला वाटतं सिडकोची पहिली अलॉटमेंट आली ऐरोलीसाठी. ते AR1 चे रूम सेक्टर 3ला मी नंबर लावला. 300 रुपये माझा पगार आणि तेवढीच कपॅसिटीचे लोक घेऊ शकतील, म्हणजे पगार 300 आणि पात्रता 300 ची ग्राह्य धरली गेली आणि त्याच्यात मला 2 रूम लागला, D155. तर तो रूम लागल्यानंतर परत आम्ही प्रॉक्टर अँड गॅम्बलला ही बंद झाली, जाळली गेली कंपनी. मग मी कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बलला सामील झालो, तिथे काम करायला लागलो. काम करत असताना काय झालं की पगार किती होता किंवा आम्हाला परवडेल का नाही हा विषय नव्हता त्यावेळी. फक्त बरोबर काम कोणाबरोबर करतो आणि आपल्याला तिथे नॉलेज काय मिळतं. आमचे बरेचसे वर्षातनं एक मित्र परिवार PNT परिवारचं संमेलन होतं. त्याच्यामध्ये मी नेहमी असंच सांगतो की प्रॉक्टर अँड गॅम्बल ही आमच्यासाठी एक युनिव्हर्सिटी होती, चालती बोलती. तिथे माझं MBA झालं, प्रॅक्टिकल MBA तिथे झालं. मग ते करत असताना साळवे असतील, ठाकूर असतील, आता कामी बरेच लोक बोभाटे होते, ते वारले. बरेच संचालक मंडळ इथलेच होते लोकल. कोणी फिलिप्सला होतं, कोणी नोसिलमध्ये होतं, असं कोणी LNTला होतं. असं सगळे एकत्र येऊन कर्मचारी वर्गाने हा निर्णय घेतला. तर मला एक वाईट अनुभव आला होता पतपेढीच्या संदर्भातनं. 84-85ला लोन घ्यायला गेलो, 5,000चं लोन अप्लाय केला. माझ्या काउंटरवर 2,500 रुपये आले होते. कारण ते शेअर कॅपिटल, इमारत निधी, अमुक धमुक सगळं करून ते आलं. म्हटलं नाही, सॉरी, मला नको आहे, मला 5,000चा हप्ता भरायचा आहे आणि मी हे काही करणार नाही, मला नको आहे तुमचं. पाहिजे ते 100 रुपयाचे शेअर्स आहेत ते असू द्या. आणि मी परत आलो आणि मग नंतर चर्चेत म्हणजे साडेसाहेब वगैरे आम्ही असं करत राहिलो. आणखी एक बँकेचा मॅनेजर सान्निध्यात आला आणि मग आम्ही ठरवलं की ऐरोली वसाहत नवीन होत आहे, मंदिरं होती, शाळा होती, सगळं होईल आणि ह्या वसाहतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक तर पहिले पिठाची गिरणी, बँक, शाळा, क्लब नंतर झाला, अशा बऱ्याच गोष्टी लागतात आणि त्या असायला हव्यात. मग मी विचार केला, आम्ही सगळे मिळून एकत्र, तर आम्ही 22,000चं कॅपिटल घेऊन, 10 रुपयाचा शेअर होता तेव्हा, कोणी 10चे घेतले, कोणी 20 घेतले, कोणी 50 घेतले, कोणी 100 घेतले, असे 311 लोक लागत होती संस्था निर्माण करायला. 311 लोक, 22,000चं शेअर कॅपिटल. त्या 311 मध्ये 15 लोकांना आम्ही संचालक बनवलं आणि त्यांना सांगितलं की 1,000 रुपये तुम्ही पण द्या. असे 15,000, 37,000 म्हणजे 37,000ने आपण ही संस्थेची मोठमेठ केलेली आहे त्या काळी. त्याच्यामध्ये डिपॉझिट दिलं, टेबल बनवला, काउंटर बनवलं, 8,000 तर निघून गेले, म्हणजे राहिले 29,000. आणि आपला अप्रूव्हल होतं 2,000 फक्त एका व्यक्तीला कर्ज देता येईल. तर ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. 2,000 सुद्धा कोणी आजकाल कोण देणार, कोणी कोणाला ओळखत नाही. आणि अभोदय बँक पण नंतर आली. आणि मग ते करत असताना आम्ही संचालक मंडळ डेली जमा करणं, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये असं करत करत करत, परंतु नंतर एक आणखी गोष्ट लक्षात आली. ते करत असताना अजिबात वेळ घालवला नाही, वाया वेळ अजिबात घालवला नाही. त्याच्यात बऱ्याच गोष्टी चालू होत्या. 86ला मी व्यवसाय करत होतो, क्लिनिंग मटेरियल देत होतो, नोकरी करत होतो. त्याच्यानंतर मी टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट, मला वाटतं 87ला काय 86ला रजिस्ट्रेशन आणलं नाशिकवरनं. तेव्हा इथे तुर्भादी कळल्यामध्ये इन्स्टिट्यूटच नव्हते. टाईप रायटिंग 3 टाईप रायटिंग आता इथे गुरुदत्त मंदिर जवळ चालते बघा. ही मी मित्राला दिली कारण माझ्या वेळे अभावी.
त्याला अशीच देऊन टाकली. म्हटलं घे कमलाकर धनावडे, त्यांची नोकरी केली होती गोदरेज मधनं आणि ते मशीन तेव्हा ते रिपेअर मेंटेनन्स करायचे आणि ते माझ्याकडे आले त्या संबंधात मी त्यांना ती देऊन टाकली. मग मात्र एक खटकी पक्की पडली, कारण मला घर झालं, परंतु आम्ही इथे जे आलो, पोट भरायला आलो, भाडोत्री मंडळी आहोत आम्ही, आमच्यावर समाज किती विश्वास ठेवेल, पतपेढीत पैसे ठेवायचे तर, कारण हे आज आहेत उद्या नाही, यांची नोकरी गेली ते काय, कोण कसं आहे काय आहे माहित नाही. परंतु जर वास्तू स्वतःची असेल तर ती तर कोणी उघडून घेऊन जाणार नाही. मग ते डोकं लावलं आणि मग जवळजवळ मी 90-91 पासून 3 वर्षात परिपाठ केला आणि तेव्हा रमेश कुमार होते सोशल ऑफिसर, त्यांना ते पटवून दिलं की आम्ही ही संस्था जी चालू केली ही गरज आहे, काळाची गरज आहे, संस्थेची गरज आहे आणि तुमच्याकडे मुबलक जागा आहे, तर तुमचे पैसे देण्याची जबाबदारी आम्ही कसेही करून पैसे देऊ, आम्ही सक्षम आहोत, आम्ही नोकरीला आहोत, आम्ही पाहिजे कसंही देऊ. पण त्यावेळेला एक गोष्ट चांगली होती की तेव्हा त्या लोकांनाही सहकार कळलेला नव्हता, की कळलेला नव्हता म्हणजे काय, किती भांडवल असेल, इमारत निधीची तरतूद नसताना जागा देणंच गुन्हा होता, कारण संस्थेचा फंड वापरता येत नाही. तुम्ही जो कर्ज ठेवी आणि कर्ज, मग तुमची इमारत निधी तयार आहे का, तर नाहीये. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की जबाबदारीने त्यांना ते गोष्ट, मी आज फर्स्ट टाइम बोललो ही गोष्ट, त्यांच्या त्या लक्षात आली नाही ती गोष्ट, परंतु आम्ही ती केली. 6.25 लाख रुपयाला ही जागा मिळाली. तिचं कारण पण असं आहे, अबुधाबी बँकेला ही जागा दाखवली होती आणि मग ती जागा त्यांना कमी वाटली, मग त्यांना तिकडे दिली. मग ते लगेच बोलून गेले की ही जागा अबुधाबीने नाकारली, तुम्हाला चालेल का. म्हटलं चालेल नाही, धावेल, तुम्ही सांगा, पेपर बनवा. आणि दनादन पैसे भरले. 94ला अग्रीमेंट केला. आपण 2-3 वर्ष पाठपुरावा करत होतो. 94ला अग्रीमेंट झाल्यावर 97 मेला नाईक साहेबांच्या हस्ते पण या संस्थेचं उद्घाटन. त्यावेळेला आपली बॅलन्स शीट 2 कोटीची होती फक्त, परंतु आम्ही धीर सोडला नाही, कारण झालं आता आपलं अस्तित्व निर्माण झालं, आता काही प्रॉब्लेम नाही. आणि मात्र एक आहे, संचालक मंडळ, माझे संचालक हे माझ्या बरोबर बसलेले आहेत. एकच ध्यास होता की कुठलीही संस्था निर्माण करायची असेल ना, माझं वैयक्तिक मी सांगतो आता एवढ्या वर्षातला अनुभव, की तुम्हाला मागे पुढे माणसांची गरज नाही, बॉडीगार्ड नको, शिपाई नको, कोणीच नको, फक्त तुम्ही सचोटीने काम करत राहिलं पाहिजे. ही शिवसमर्थ जी पतपेढी आहे, आम्ही कोणाकडेही घरी अद्याप गेलो नव्हतो, मला द्याच, तुम्ही रिटायर्ड झाले, तुमच्याकडे पैसे आले, तुमचं हे विकलं ते विकलं. या संस्थेने स्वाभिमान पण शिकवलं आणि त्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे, नावच ठेवताना आम्ही सर्व मंडळींनी एकमताने शिवसमर्थ हे नाव जे घेतलं, त्याच्यामागे काही बऱ्याच आमच्या डिस्कशनमध्ये काही गोष्टी होत्या आणि त्या नावाला जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि आम्ही ते जपत आलो आहोत. तर आज रोजी ही संस्था 45 कोटीच्या ठेवी, 45 क्रॉस झालेला आहे आणि जवळजवळ 34 कोटीची कर्ज. आणि मग हे असं करताना परत एक गोष्ट लक्षात आली की आता ही संस्था चालवायची असेल तर संचालक आज आहे उद्या नाही, संचालकांचं किती वेळ देऊ शकतात, कारण संचालक हा माणूस बिनपगारी असतो. समाजसेविक सेवा करणाऱ्या लोकांचीच कामं तिथे आहेत. अदरवाईज कोणीतरी म्हणेल आमचा मुलगा लावा, माझा भाचा लावा. आपल्या संस्थेमध्ये आतापर्यंत कोणीही कोणाचा नातेवाईक आणि शक्यतो 1-अर्धा% जर पर्सेंटेज सोडला तर कोणीही कोणाच्या घरात इथून लोन गेलेलं नाही. आणि सगळ्या संचालकांमध्ये जास्त लोन कर्ज असेल तर ते माझ्यावर असेल, कारण माझं त्या प्रमाणात ॲसेट आहे आणि ते कर्ज मी नेहमी पाक्षिक बँकेतनं घेतो. म्हणजे संस्थेला आमच्याकडे कुठलंच असं गालबोट नाही लागलेला. परंतु आता कालांतराने वाटलं की आपल्याला ही संस्था जर कोणाला तरी स्वाधीन करायची तर ती पहिले आम्ही विचार केला की कर्मचारी वर्ग हा सक्षम झाला पाहिजे. ती कोणीही आलं तर त्यांना दिवस रात्र तिथे बसायचं असेल, त्यांना सांभाळायचे असेल, तर आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम चालू केले. तर ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये एवढा काही परिणाम झाला की आता कसं होतं, माणूस आपली 40शी येते तर आपल्याला सगळ्या गोष्टींची व्यवस्था करावी लागते. तर ती व्यवस्था करताना
आणि एक एक संस्थेत बघितलं की इथे चुकीची लोक थांबत नाही, टिकली नाही आणि शिरकाव नाही, म्हणजे तिथे राजकारण अमुक अमुक प्रमुख काहीच नाहीये. कोणी आलं त्याला सहाय्य होतं. बऱ्याच लोकांनी 1.5 लाखात 2 लाखात त्या वेळेला घरं बांधली बैठ्या चाळीतली, त्याची किंमत आज कन्स्ट्रक्शनची 35 ते 40,000 लाख सॉरी हा. तर एवढ्या प्रमाणात संस्थेने खूप काही केलं, परंतु संस्था कसं आहे की कर्ज परत आलं पाहिजे. मग ते कर्ज देताना किती 2 दिवस एक्स्ट्रा गेले तरी चालेल, प्रत्येकाने प्रत्येक कर्जदाराशी बोललं पाहिजे, केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मागच्या संडेला एक ट्रेनिंग झालं, त्याच्यामध्ये आमच्या ट्रेनिंग मध्ये असं होतं, फक्त स्टाफची ट्रेनिंग होती पण मी बसतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही ना आता ह्या संस्था 40 वर्ष होत आली, तुमची संस्था 15-20 वर्ष सुद्धा कर्मचाऱ्यांना सांगितलं त्या लेक्चररने की तुमचा उदरनिर्वाह काय चांगला चालेल एवढी संस्था भक्कम करून ठेवलेली आहे. कारण स्वतःचं ऍसेटच भरपूर आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे संस्था आज जर कोणी डिपॉझिट मागितली तरी आम्ही 10-5 कोटीमध्ये प्लस मध्ये राहू, उरतील पैसे, अशा संस्था निर्माण केलेली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही ना आता काय करायचं, संस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्याच्यातल्या 1-2 गोष्टी सांगतो. तर ते म्हणाले की तुम्ही आता ना तरुण मुलं जे आहेत ना त्यांना टार्गेट करायचं, कारण आता डिजिटल इंडिया आली, मुलं आपल्याकडे येणार नाहीत, नवीन कस्टमर येणार नाही. आणि मग त्याच्यातनं परत विचार विनिमय करून मग पहिले तरुण कोण, तर तुम्ही तरुण तुमच्याकडे यायचं धाडस केलं आम्ही की जे ही मंडळी आहे ही मनाने विचाराने एक्सपिरियन्सने हे खरे तरुण आहे. यांनी 2 लोकांनी जरी ठरवलं तर हे 10-15 लोकांना सांगू शकतात. आणि मी आज इथे जे आलो, कधी कधी काय होतं आपण सगळी मंडळी खरोखर भारतातली मंडळी म्हणजे महाराष्ट्रीयन किंवा मराठी म्हणणार नाही, ते पण स्वाभिमानी असतो. घरच्या बाजूला किती मोठा कार्यक्रम असू द्या जवळ, त्याचा सुगंध चांगला येऊ द्या, पण निमंत्रण नसल्याशिवाय आपण जात नाही. तर आज हा प्रयोजन होता, तुम्हाला निमंत्रित करायला आलो आम्ही. तुम्ही फक्त येऊन संस्था बघा, संस्थेचे विचाराचार ऐका, संस्था कशा पद्धतीने चालली आहे, संस्थेची फायनान्शियल स्टेटस काय आहे, संस्थेच्या स्कीम काय आहे, हे सगळं समजणं गरजेचं आहे. आम्ही कधीच म्हणत नाही की आता इथून आपल्याला सभासद मिळतील, अजिबात नाही. कालच शनिवार होता, काल मी शनिवारी नेहमी येत असतो. काल एक व्यक्ती येऊन गेली, मला वाटतं सूर्य साहेब पण होते. त्या माणसाने काय निष्कर्ष काढावा पतपेढीचा, ते आले, सगळं बघितलं. ते बरेच वर्ष इथे राहतात, तर म्हणाले रेट वगैरे विचारले, एवढे एवढे पैसे गावी आहेत आईचे, ते आणायचे आहेत, ते सगळं व्यवस्थित सांगून गेलं. पण मला वाटतं आमच्या स्टाफने एखादा फोन केला, नंतर ते गेलेच नाही. कालचा रिझल्ट असा होता त्यांच्या बोलण्यातनं की तुमच्या संस्थेचं एक ऑब्झर्वेशन केलं, हावऱ्यासारखे मागे लागत नाही. तर म्हणतो एखाद्या एजन्सीला जर सांगितलं ना माझ्याकडे 10 लाख ठेवायचे, सकाळ संध्याकाळ बेल वाजवणार, सकाळ संध्याकाळ फोन येणार. म्हणतो तुम्ही, हे मला खूप आवडलं. आणि त्याने 10 नाही, मला आता पैसे सांगता येत नाही, तर त्याच्यापेक्षा त्याने डबल पैसे ठेवून गेला. तो त्यांच्यापेक्षा शिक्षिक आहे इंग्लिश मीडियमच्या शाळेत, तो माणूस चांगल्या कंपनीत सर्व्हिसला आहे आणि इन माणूस आहे, खूप क्वालिटीची माणसं आहे. आपल्या संस्थेमध्ये एकच आहे की आपल्याला कसं आहे, जवळ आहे, काही अडचण असली ना तर शिवसमर्थ आता तिच्या बलबुत्यावर आहे, भक्कम आहे. कुठल्याही गोष्टीचं कर्ज घ्या असं मी सांगणार नाही, तुम्हाला सांगणार नाही की डिपॉझिटच द्या रिकर, पण एक आहे कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून. आता तुम्हाला सांगू का, संस्था ह्या संस्थेचे फायदे काय होते वसाहतीसाठी. गणपती मंदिर शिवसमर्थ होती, त्याच्या काय केलं संस्थेने, काय कसं मराठा सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा मराठा, शिवसमर्थ होते, सगळे मंदिर, इन्स्टिट्यूट, बऱ्याच गोष्टी. आणि वैयक्तिक तर बऱ्याच लोकांकडे गेलो, आजी लोक सांगतात, त्यावेळेची लोक आजी. आणि दुसरं एक सांगतो की खाली होतो, एंट्री करत होतो, एक वकील आपले पोलीस व्यक्ती होती रिटायर्ड झालेली, त्याचं काही 93-94चं काहीतरी सेव्हिंग वगैरेचं अकाउंट्स होतं. आणि ते खाली आले पुस्तक घेऊन, मग माझी ओळख कोणीतरी करून दिली, हे असं 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 असं. बरं वाटलं, तर मला मी बोललो बरं वाटलं, तुम्ही एवढ्या वेळेला एवढे पेपर सांभाळून ठेवले. म्हणतो मला, तुम्हाला काय बरं वाटलं, मला जास्त बरं वाटलं की माझे पैसे इथे जिवंत आहेत, एवढे वर्ष न कॉन्टॅक्ट करता. हे शिवसमर्थ. आणि शिवसमर्थाची आत्ताची खासियत अशी आहे
आपल्याकडे सॉफ्टवेअर, मी ठराविक गोष्टी सांगेन, मी काही जास्त पल्ल्याला लावत नाही कारण वेळ कमी आहे. बँकिंग जे काम करते एका महिन्यात आपली पतपेढी ती काम करेल. NFT, RTGS सगळ्या गोष्टी, गुगल पे वगैरे जस्ट लाईक बँक सॉफ्टवेअर आहे आणि आपलं RBI अप्रूव्ड सॉफ्टवेअर आहे. पतसंस्थांकडे मी म्हणणार नाही, दोष देणार नाही, पण जे काही सॉफ्टवेअर असतात ते अप्रूव्ड नसतात. इथे थोडंसं काहीतरी करता येतं, पण आमच्या पतपेढीमध्ये, आपल्या पतपेढीमध्ये मी अध्यक्ष आणि व्यवस्थापकाला सांगितलं ती एंट्री अशी करून टाकू, अजिबात नाही. तो विषय मीटिंग मध्ये जाईल मंथली, तिथून तो ठराव बनेल, त्याचा तो मेल जाईल, मग तिकडनं सॉफ्टवेअरवाले चेंज करतील. म्हणजे हे का केलं मी सांगितलं की संचालक आज आहेत उद्या नाही बसतात, नाही बसत. स्टाफला सक्षम करायचं असेल, स्टाफवर जर कंट्रोल पाहिजे असेल तर मेन सॉफ्टवेअर आणि त्याच्यामध्ये काय असतं की 3 वर्षांनी सिस्टम ऑडिट असतं. ते आपण मागे केलं, आता संपलं, ह्या वर्षी सिस्टम ऑडिट होईल. आणि ऑडिट हा व्यवसायाचा संस्थेचा आत्मा असतो. ऑडिट जर तुम्ही प्रॉपर ऑडिटच्या संगनमताने किंवा त्यांच्या सूचनांप्रमाणे जर चालला तर संस्था, आता आम्ही तेच केलं. त्यावेळी सरकारी अधिकारी असायचे आणि खूप छाडायचे तसं म्हटलं तर, पण आम्हाला ते काही जाणवलं नाही. फक्त ते कसं होतं, नवीन होतं, पेपरवर चुकत असेल, काय होत असेल, ठराव चुकत असेल, पण आम्ही रात्रंदिवस त्यांच्याबरोबर 10 वाजायचे 11 वाजायचे कधी त्यांच्याबरोबर बसल्याशिवाय समजणार नाही. आजही आम्ही ऑडिट बरोबर बसतो, कारण ऑडिटच्या चुका आहेत त्या आपल्याला सुधारण्यासाठी असतात आणि ते करून तुम्ही मॅनेज करणं, मग संस्था आपल्याही डोक्यात जात नाही आणि संस्था कुठलीही कार्यरत राहत नाही. त्याचं कारण आणखी दुसरं अद्यावत कारण संस्थेचंच देतो. एक दिवशी असंच डोक्यात आलं, 2 वर्ष दीड वर्षापूर्वी घरून निघालो राबड्याला येईपर्यंत की संस्था चालवायची. आपण तर खूप ओरडतो, आता एकच माणूस जर ओरडत बसला तर त्यांना ते किती इम्प्रेसिव्ह होईल. मग म्हटलं तर कर्मचाऱ्यांपर्यंत संस्था डोक्यात घुसवायची असेल तर काय करावं लागेल, तर संस्था आपण ISO नामांकित करून घेऊ. पण ISO वाला पण असा भेटला, त्याने सांगितलं की ही संस्था ISO करणं म्हणजे तुमचं काय अपेक्षा काय आहे. म्हणजे काय अपेक्षा असायला पाहिजे, ISO म्हणजे सिस्टम लागली पाहिजे. जे मी ऐकून होतो, जे करायचं आहे ते नोंद करा आणि नोंद केल्याप्रमाणे काम करा, हे अपेक्षित आहे म्हटलं मला. मग म्हणाले 3-4 महिन्याचा कालावधी जाईल, चालेल का, म्हटलं चालेल. आणि व्यक्ती पुण्याची, 3-4 CA फोन केला, कुठेच मला नाही, मी डायरेक्ट मग तिकडे फोन केला. ती व्यक्तीचं मी लेक्चर खोपोल्या वगैरे आम्ही ऐकलेलं होतं, त्या व्यक्तीचा नंबर माझ्याकडे होता. त्यांनी आपलं ISO नामांकन केलेलं आहे. तुम्ही 1987 कुठल्याही नंबर सभासद नाव सांगा, त्या सभासद तुमच्या 2 मिनिटावर ते टेबल येईल, शेअर सर्टिफिकेट सापडेल. त्या सगळ्या गोष्टी स्टाफच्या अंगवळणी झाल्या. स्टाफ आता एवढ्या वर्षात नाही, पण आता घरोघरी जायला लागले. पण मी बोललो आपल्या ओळखीचे समाजात ज्यांचे हे आहे सहनशक्ती असेल, जाणे तर घरात गेल्यावर कोणीतरी काहीतरी चुकीचं बोलायचं, फोन करून जा. परंतु आता सभासदांपर्यंत ही संस्था पोहोचवायची वेळ आलेली, म्हणून हा उपद्व्याप आहे. ती ही संस्था बाजूला आहे पण कळत नाही. मला माहित नव्हतं, मी एवढं रोज येतो जातो की एवढं फर्स्ट क्लास इथे असोसिएशनचं ऑफिस आहे वरिष्ठांचं. माझ्याकडे ते भरत म्हात्रे यायचे, त्यांनी पण तिकडे सेक्टर 4ला होतं एक, हां, तर त्यांचं पण आता ते वारलेत विचार, तर मला वाटतं ते पण याच्यात असतील, साहेब म्हणाले नाही. आणि दुसरं, हे कुठल्या पोझिशनला आहे काय आहे माहित नाही, जनरल बॉडीत येतात, प्रश्न विचारतात, आमचं बोलणं होतं. मग आम्ही विचार केला, सुरेश सरांनाही विचारलं की म्हटलं तुम्ही आमच्या सल्लागार म्हणून या ना, कारण लोक कसे असतात ना, लोकांपर्यंत संस्था पोहोचली पाहिजे. संस्था किती चांगली आहे हा महत्वाचा भाग नाही, लोकांपर्यंत गेल्यावर ना चुकीचा जरी माणूस आला त्याच्यातनंही शिकायला मिळतं. हे आमचं नेहमीचं स्वभाव आहे की प्रत्येक माणसापर्यंत. आणि आता कसं आहे, ह्या ऐरोली वसाहतीत ना